माझ्या आतील आग आता जास्तच वाढू लागली होती. माझे लग्न होऊन फक्त 2च आठवडे झाले होते आणि माझा नवरा माझ्यापासून दूर होता. मला माझ्या मनातील भावना समजत नव्हत्या की नेमकं काय करावं. माझ्या शेजारी बसलेल्या मामाने माझ्या हातावर हात ठेवला. माझ्या शरीरातील आग आता अधिकच वाढू लागली. मला आता भानच उरलं नव्हतं. मी फक्त शांत बसले होते. मी कसलाच विचार करत नव्हते. त्यांनी नंतर माझा चेहरा दोन्ही हातांनी हातात पकडला आणि माझ्या केसांतून हात फिरू लागले होते. माझ्या लग्नाला अवघे 2 आठवडे झाले होते आणि अमितला सरकारी नोकरी लागल्यामुळे पुन्हा शहरात परतावं लागलं. मी पहिल्यांदाच सासरच्या गावात यशवंतराव मामा आणि मंदाकिनी मामीच्या घरी आले होते. एकटं पडलेलं मन आणि त्यातच नव्या नात्यामध्ये रुजण्याचा प्रयत्न. मामी दिवसभर देवधर्म आणि कीर्तनात रमून जायच्या आणि मी घरात एकटीच असायचे. कधी अमितची आठवण यायची तर कधी मन माझं शहरात परत जायला असुरलेलं असायचं. माझा एकटेपणा दूर झाला तो यशवंतराव मामामुळे. ते वयस्कर असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत आणि गोड उदासी होती, पण त्याहूनही भुरळ घालणारी होती. त्यांची तगडी कुळतीची देहयष्टी, कष्टाची शेती आणि नियमित व्यायाम यांचा परिणाम तो होता. त्यांचं शरीर तरुणांनाही लाजवेल असं सुडोल आणि सजीव होतं. त्यांच्या अंगावरचा पांढरा शर्टही त्यांच्या रुंद खांद्यावर आणि सुगठीत बाहूवर एकदम व्यवस्थित बसला होता. त्यांच्या हातातला चहाचा कपही त्यांच्या ताकदवान पण सौम्य बोटांकडे कसलं तरी आकर्षण दिसायचं. त्यासोबतच चहा पिताना आणि गप्पा मारताना मला एक हक्काचा आधार मिळाला होता. पण त्याहून अधिक काहीतरी हळूच माझ्या मनात उमलू लागलं होतं. त्यांच्या आवाजातला खोलवरचा गंभीर आवाज, मिश्किल हसू आणि माझ्याकडे पाहण्याची त्यांची नजर, या सगळ्यात एक नवं वेगळं आकर्षण मला जाणू लागलं होतं. त्यांच्या जवळ बसताना माझ्या मनाची धडधड वाढायची. ते जेव्हा हातवारे करून बोलायचे तेव्हा त्यांच्या स्नायूंच्या हालचाली माझं लक्ष वेधून घ्यायच्या. ही भावना नवीन होती, अनोळखी होती, पण गोड होती. त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नात, केलेल्या प्रत्येक टिप्पणीत मला स्वतःसाठी एक वेगळं स्थान मिळत असं वाटायचं. यशवंतराव माझे हे केवळ आधार नव्हते, तर ते माझ्या एकटेपणात उमललेलं एक स्वप्न होतं. एका दुपारी अचानक हवामानात बदल झाला. जोरात वादळ सुरू झालं आणि वीज गेली. संपूर्ण घर अंधारात बुडालं. मी माझ्या खोलीत एकटी असताना दरवाजावर हळूच थाप पडली. अमितची बायको, घाबरू नकोस, मी आहे. मामा यशवंतरावांनी कंदील आणला होता. त्यांच्या चेहऱ्यावरची आपुलकी पाहून मला खूप बरं वाटलं. मामा, खरंच खूप भीती वाटली होती. मी म्हणाले, बाहेर वादळ आहे, हवं असेल तर थोडा वेळ इथेच बसतो. ते म्हणाले आणि खुर्चीवर बसले. त्या कंदिलाच्या प्रकाशात त्यांचा चेहरा वेगळा दिसत होता. ओलसर वाऱ्याची एक झुळूक खिडकीतून आत येत होती आणि मी खिडकी बंद करायचा प्रयत्न करत होते. अंगणातल्या चाफ्यांचा फुलांचा सुगंध आत येत होता. त्याच जोराच्या वाऱ्याने माझा पदर हळूच उडाला आणि मी तो पदर सावरत होते तेवढ्यात त्यांनी विचारलं, तुला एकटं वाटतं का इथे? मी थोडंसं हसले. कधी कधी, पण तुम्ही आणि मामी आहात ना? त्यांनी खुर्ची जवळ घेत म्हटलं. हो, पण कधी कधी लोक जवळ असूनही माणूस एकटा असतो. मी समजू शकतो. त्यांचं बोलणं ऐकून मी खिडकीकडे पाहू लागले. पावसाची हलकीशी रिमझिम सुरू झाली होती. चिमल्या मातीचा सुगंध आत येत होता. तुझं लग्न होऊन फार दिवस झाले नाहीत. तुला तुझ्या नवऱ्याची साथ हवी आहे. प्रत्येक बायकोला वाटतं की आपला नवरा आपल्या सोबत असावा. मी तुझी तळमळ समजू शकतो, ते म्हणाले. मी हळूच त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात खूप खूप काळोख्या रात्रीसारखं काहीतरी होतं. चंदेरी रात्रीचा उजेड त्यांच्या चेहऱ्यावर पडला होता. क्षणभर मला वाटलं कदाचित हा चेहरा खूप जुना आहे. खिडकीचा आडे
हाती लागेना मी ओल्या हाताने तो सावरत होते तेवढ्यात ते उठले आणि माझ्याजवळ आले. हो तर मी बघतो, त्यांनी हलक्या आवाजात विचारलं. मी मागं सरकले. नको, मीच बघते. पण तोपर्यंत त्यांचा हात माझ्या हाताला भिडला होता. तो स्पर्श विजेसारखा होता, पण वीज भोवतालच्या अंधारात लपलेली असते ना, तशी त्यांनी हात काढून घेतला. नाही, तुला माहिती आहे का, ते म्हणाले, मीही खूप दिवसांपासून एकटा आहे, पण तुझ्याशी बोलून आज खूप हलकं वाटतंय. त्यांचे शब्द नव्हते, तो स्वर होता एखाद्या जुन्या गाण्यासारखा, जे कधीतरी ऐकलंय पण आठवत नाही. मी हळूच बोलू शकले नाही. पाऊस आता जोरात बरसू लागला होता. खिडकीच्या काचावर पाण्याचा तारा वाहत होत्या. आत मात्र एक वेगळीच आग होती. त्यांनी पुन्हा सांगितलं, कधी वाटत नाही का की तुला या नात्यांचं बंधन भावनांना आडू नये? हा आवाज आता फक्त कानांपर्यंत येत नव्हता, तो हृदयांपर्यंत जात होता. त्या आवाजातलं वाद्य माझ्या अस्तित्वाच्या तारा छेडत होतं. खोलीत फक्त पावसाचा आवाज होता आणि आमचा श्वास. मी त्यांच्याकडं पाहिलं. त्यांचे डोळे कितीतरी वर्षांची ओळख त्यात होतं. पाऊस आणि वारा सारं काही थांबलं होतं. फक्त हृदयाचे ठोके राहिले होते. खिडकी अजूनही उघडीच होती, पण आता पावसाची पर्वा नव्हती. पावसाच्या सरी बाहेर कोसळत होत्या आणि मला आता माझ्या नवऱ्याची आठवण येत होती. माझ्या शेजारी आता ते बसले आहेत हे सुद्धा मला भान राहिलं नाही. माझ्या आतील आग आता जास्तच वाढू लागली होती. माझे लग्न होऊन फक्त 2च आठवडे झाले होते आणि माझा नवरा माझ्यापासून दूर होता. मला माझ्या मनातील भावना समजत नव्हत्या की नेमकं काय करावं. माझ्या शेजारी बसलेल्या सासऱ्याने माझ्या हातावर हात ठेवला. माझ्या शरीरातील आग आता अधिकच वाढू लागली. मला आता भानच उरले नव्हते. मी फक्त शांत बसले होते. मी कसलाच विरोध करत नव्हते. त्यांनी नंतर माझा चेहरा दोन्ही हातांनी पकडला आणि माझ्या केसांमधून हात फिरवू लागले आणि मला समजावू लागले आणि त्यानंतर मला स्वर्ग सुख देण्यास सुरुवात केली. मी कसलाही विरोध करत नव्हते. जे काही होत होतं त्याला आता मी रोखू शकत नव्हते. त्यांनी आता मला खूपच आनंद देण्यास सुरुवात केली, जो आनंद मला माझ्या नवऱ्याकडून मिळाला पाहिजे होता. मी खूपच आनंदी झाले होते. मी माझे भान हरवून बसले होते. काही वेळानंतर त्यांनी मला खूपच सुख दिलं. सुमारे 1 घंट्यानंतर मला होश आला. मी हे काय करून बसले होते हे मला समजत नव्हते. मला आता पस्तावा येत होता की मी हे काय करून बसले आहे आणि मी रडू लागले. माझ्याकडून काय झालं? त्या क्षणी दरवाजावर जोरात धडधड झाली. मंदाकिनी मामी उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात राग नव्हता, पण एक तीव्र वेदना दिसत होती. तुम्ही अजून इथे? त्यांचा आवाज शांत होता, पण त्यातला तणाव जाणवत होता. अंधार होता म्हणून कंदील द्यायला आलो होतो, यशवंतरावांनी उत्तर दिलं. मामीने माझ्याकडे पाहिलं आणि काही न बोलता निघून गेल्या. त्या रात्रीनंतर सगळं काही बदललं. मामी मला टाळू लागल्या. मामा शांत झाले आणि माझं मन विचारांच्या वादळात अडकलं. एके दिवशी मामींनी मला जवळ बसवलं. अमित, तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी हो म्हटलं. मग स्वतःलाच विचार कर, तू इथे एक सून आहेस की भावना शोधणारी व्यक्ती? त्यांच्या डोळ्यातील वेदना स्पष्ट दिसत होत्या. मीही कधीतरी याच परिस्थितीतून गेले आहे, पण प्रत्येक वेळी भावना पवित्र नसतात. कधी त्या एकटेपणाची सावली असतात. त्या रात्री खिडकीतून मी बाहेरून पाहत होते. वादळ शांत झालं होतं, पण माझ्या मनातील वादळ अजूनही सुरू होतं. मी मोबाईल घेतला आणि अमितला मेसेज केला, लवकर येशील का? मला तुझी खूप गरज आहे. त्या अंधारातील सावली मिटली होती, पण एक शिकवण मागे ठेवून गेली होती की नात्यांच्या सीमारेषा पार करायच्या असतात, पण स्वतःला हरवून नाही. मामींच्या त्या शब्दांनी आणि जाण्याने खोलीत एक जड शांतता पसरली होती. पण पाऊस अजूनही थांबला नव्हता. त्याचा वेग आता अधिकच वाढला होता. खिडकीतून येणारा थंड वारा आणि मातीचा तो ओला सुगंध खोलीतील वातावरण एक वेगळीच धुंदी निर्माण करत होता.
यशवंतराव मामा तिथेच उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाची छटा नव्हती, तर एक सुप्त ओढ आणि काळजी होती. त्यांनी हळूच पावले टाकत माझ्याकडे आले. मी अजूनही पलंगाच्या कोपऱ्यात स्वतःला सावरत रडत होते. त्यांनी अतिशय संतपणे आणि हळुवारपणे हाताने माझे अश्रू पुसले. त्यांचा तो स्पर्श इतका उबदार होता की माझ्या शरीरात पुन्हा एकदा विजेची लहर धावून गेली. तू रडू नकोस, त्यांचा खोलवरचा आवाज त्या शांततेत गुंजला. अमित दूर आहे, पण मी तुझ्या या एकटेपणाला आधार द्यायला नेहमीच इथे आहे. हे जे काही घडलं ते चुकीचं नाही, ते आपल्या मनाची आणि शरीराची गरज होती. त्यांच्या या शब्दांनी माझ्या मनातील भीती हळूहळू वितळू लागली. अमितची आठवण एका बाजूला होती, पण समोर असलेल्या या तगड्या आणि पुरुषी देहाचे आकर्षण मला स्वतःकडे खिचून घेत होतं. त्यांच्या रुंद खांद्यावर आणि सुडौल बाहूवर माझा हात स्थिरावला. कंदिलाच्या अंधुक पिवळसर प्रकाशात आमची दोन शरीरे पुन्हा एकदा एकमेकांच्या जवळ येऊ लागली. त्यांनी मला हळूच आपल्या मिठीत घेतले. त्यांच्या छातीची धडधड मला माझ्या पाठीवर जाणवत होती. अंगणातल्या चाफ्याचा तो सुगंध आता खोलीत पूर्णपणे भरून राहिला होता. यशवंतराव मामांनी माझा चेहरा त्यांच्या दोन्ही हातांमध्ये घेतला. त्यांच्या डोळ्यात एक अनावर इच्छा आणि प्रेम होतं. त्यांनी माझे ओठ आपल्या ओठांनी टिपायला सुरुवात केली. तो स्पर्श इतका तीव्र आणि रोमांटिक होता की मी माझे उरले सुरले भानही हरवून बसले. बाहेर विजांचा कडकडाट होत होता आणि आत आम्ही दोघे एका वेगळ्याच दुनियात हरून गेलो होतो. नात्यांच्या सीमा, सासरचे बंधन आणि जगाची भीती या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आम्ही दोघे त्या पावसाळ्याच्या रात्री एकमेकांच्या श्वासात श्वास मिसळत होतो. त्यांचे मजबूत हात माझ्या शरीरावर फिरत होते आणि प्रत्येक स्पर्शगणित माझ्या आतील आग अधिकच भडकत होती. त्या रात्री निसर्गाच्या वादळासोबत आमच्यातील भावनांचे वादळही पूर्ण वेगाने वाहू लागले. एका अनामिक, गोड आणि तीव्र सुखाच्या हिंदोळ्यावर आम्ही दोघे बराच वेळ तरंगत राहिलो. तो एक असा दीर्घ आणि रोमांटिक अनुभव होता ज्याने माझ्या अस्तित्वाच्या सर्व तारा छेडून टाकल्या होत्या. सासूच्या त्या एका वाक्याने आणि त्यांच्या शांत पण भेदक नजरेने खोलीतली सगळी धुंदी एका झटक्यात हवेत विरून गेली. यशवंतराव मामांचा तोपर्यंत असलेला खोटा आत्मविश्वास गळून पडला. त्यांनी घाईघाईने कंदील उचलला आणि काही न बोलता नजर चोरून ते खोलीबाहेर निघून गेले. खोलीत आता फक्त मी, अंधार आणि खिडकी बाहेर कोसळणाऱ्या पावसाचा भयानक आवाज उरला होता. माझे हातपाय भीतीने थरथरू लागले होते. मामींनी मला जे काही म्हटलं होतं, मीही कधीतरी याच परिस्थितीतून गेले आहे. या वाक्याचा अर्थ काय होता? काय या घरात असं काही घडण्याची ही पहिलीच वेळ नव्हती? यशवंतराव मामांचा हाच खरा चेहरा होता का, जो आजवर या घराच्या भिंतीआड लपून राहिला होता? मी तशाच अवस्थेत रात्रभर जागून काढली. मनात पश्चातापाची आग लागली होती आणि अमितचा चेहरा डोळ्यांसमोरून हलत नव्हता. सकाळ झाली, पण घरातली शांतता नेहमीपेक्षा जास्त भयानक होती. नेहमी सकाळी घरात सुलोचना मामींच्या भजनांचा आणि देवांच्या घंट्यांचा आवाज यायचा, पण आज संपूर्ण घर सुन्न होतं. मी भीतच खोलीबाहेर आले. स्वयंपाकघरात मामी एकट्याच बसल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही हालचाल नव्हती. मी हळूच त्यांच्याजवळ गेले आणि थरथरत्या आवाजात म्हणाले, मामी, मला माफ करा. माझ्याकडून फार मोठी चूक झाली. मी वाहत गेले होते. मामींनी सावकाश माझा चेहरा त्यांच्या हातात घेतला. त्यांच्या डोळ्यात आता राग नव्हता, तर एक अथांग दुःख आणि रहस्य होतं. त्यांनी अत्यंत धीम्या आवाजात सांगायला सुरुवात केली, तुझी चूक नाहीये. या घरात येणाऱ्या प्रत्येक तरुण जीवाचा एकटेपणा हेच त्याचा हत्यार आहे. ज्या यशवंतरावांना तू आज सुडौल आणि देखणं समजतेस, त्यांच्या या शरीरामागे एक काळं सत्य लपलेलं आहे. मामींचा हा खुलासा ऐकून माझ्या अंगावर काटा आला. मामी पुढे म्हणाल्या, वर्षानुवर्षापासून या घरात हेच घडत आलंय. मी सुरुवातीला विरोध केला,
पण त्यांनी मला देवाधर्माच्या आणि कीर्तनाच्या नावाखाली घरातून आणि संसारातून बाजूला सारलं, जेणेकरून ते त्यांचा खेळ चालू ठेवू शकतील. अमितची पहिली पत्नी. पहिली पत्नी? मी आश्चर्याने आणि धक्क्याने ओरडले. अमितने तर मला सांगितलं होतं की त्याचं हे पहिलंच लग्न आहे. मामींनी माझ्या ओठावर हात ठेवला आणि म्हणाल्या, हो, अमितचं हे दुसरं लग्न आहे. त्याच्या पहिल्या पत्नीने याच खोलीत गळफास लावून आत्महत्या केली होती. सगळ्यांना वाटलं की तिने एकटेपणाला कंटाळून जीव दिला, पण खरं कारण यशवंतराव होते. त्यांनी तिलाही अशाच जाळ्यात ओढलं होतं आणि जेव्हा तिला पश्चाताप झाला तेव्हा तिने स्वतःला संपवलं. माझं डोकं चक्रावून गेलं. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या अमितवर मी विश्वास ठेवला त्याने माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपून ठेवली होती, आणि ज्या यशवंतराव मामांना मी एक स्वप्न समजत होते ते प्रत्यक्षात एक वासनागंध शिकारी होते. मग अमितला हे सगळं ठाऊक आहे? मी रडत रडत विचारलं. अमित निष्पाप आहे, मामी म्हणाल्या. त्याला वाटतं की त्याच्या पहिल्या पत्नीला शहरातलं आयुष्य सोडून इथे राहणं जमलं नाही, म्हणून तिने नैराश्यातून ते पाऊल उचललं. पण आता मला हे थांबवायचं आहे. मी आजवर गप्प राहिले कारण मी हताश होते, पण आता तुझा बळी मी जाऊ देणार नाही. त्याच वेळी अंगणात गाडी थांबल्याचा आवाज आला. मी खिडकीतून बाहेर पाहिले. अमित गाडीतून उतरत होता. मी रात्री पाठवलेला मेसेज वाचून तो तातडीने गावात परत आला होता. त्याच्या चेहऱ्यावर माझ्यासाठी असलेली काळजी स्पष्ट दिसत होती. पण आता माझ्या समोर सर्वात मोठं आव्हान होतं. एका बाजूला अमितचं माझ्यावरचं अथांग प्रेम होतं, दुसऱ्या बाजूला यशवंतराव मामांचं भयानक सत्य होतं, आणि तिसऱ्या बाजूला स्वतः मंदाकिनी मामीने रचलेलं हे रहस्याचं जाळं होतं. अमित घरात पाऊल टाकत असतानाच यशवंतराव मामा मागच्या दाराने आत आले. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा तोच शांत आणि संशयास्पद मुखवटा चढला होता. त्यांनी अमितकडे पाहून नेहमीसारखं मिश्किल हसू दिलं. मामींनी माझ्याकडे पाहिलं आणि डोळ्यांनीच इशारा केला. आता खेळ सुरू झाला आहे. स्वतःला सावर आणि नात्यांची सीमारेषा कशी टिकवायची ते ठरव. अमितने खोलीत येऊन मला घट्ट मिठी मारली. काय झालं ग? खूप घाबरली होतीस का वादळाला? त्याने विचारलं. मी यशवंतराव मामांकडे पाहिलं. त्यांचे डोळे माझ्यावर खिळले होते, जणू ते मला धमकावत होते. माझ्या मनात एकच प्रश्न घोंगावत होता. मी अमितला सगळं सत्य सांगून या चक्रव्यूहातून बाहेर पडू शकेन, की यशवंतराव मामांच्या या जुन्या आणि गडद रहस्याचा पुढचा बळी मी ठरणार होते? अमितने खोलीत पाऊल ठेवताच वातावरणातील तो जडपणा क्षणभर कुठेतरी नाहीसा झाला. त्यांच्या चेहऱ्यावर प्रवासामुळे आलेला थकवा होता, पण माझ्यासाठी असलेली काळजी त्याहूनही जास्त स्पष्ट दिसत होती. त्याने पुढे होऊन मला मिठीत घेतले. त्याची ती नेहमीची ओळखीची ऊब मला मिळाली, पण आज त्या मिठीत मला स्वतःचीच भीती वाटत होती. मी सुलोचना मामींनी सांगितलेल्या त्या भयानक सत्याच्या धक्क्यातून अजून बाहेर आले नव्हते. काय झालं ग? तुझा मेसेज वाचून मी खूप काळजीत पडलो होतो. वादळामुळे घाबरली होतीस का? अमितने माझे दोन्ही खांदे पकडून मला स्वतःकडे वळवत विचारले. मी काही बोलणार तेवढ्यात माझी नजर मागच्या दारापश्चात उभ्या असलेल्या यशवंतराव मामावर पडली. कंदिलाच्या अंधुक प्रकाशात त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचेच ते गंभीर आणि गूढ भाव होते, पण आता त्या भावनांमागे दडलेला एक हिंस्र शिकारी मला स्वच्छ दिसत होता. त्यांनी अमितच्या पाठीमागून माझ्याकडे रोखून पाहिलं. त्यांच्या नजरेत एक सुप्त इशारा होता, जणू ते मला बजावत होते की जर मी तोंड उघडले तर त्याचे परिणाम कोणासाठीच चांगले होणार नाही. काही नाही हो, अचानक खूप जोरात वादळ सुरू झालं आणि वीज गेली. संपूर्ण घरात अंधार होता, म्हणून मी थोडी घाबरले होते. मी कसाबसा स्वतःचा आवाज सांभाळत खोटं बोलले. मला अमितला एकदम धक्का द्यायचा नव्हता, आणि मामांनी रचलेल्या त्या रहस्याचा पूर्ण छडा लावल्याशिवाय पाऊल उचलणं पुढचं धोक्याचं होतं. अरे अमित, कधी आलास? यशवंतराव मामांचा तोच खोल गंभीर आवाज खोलीत गुंजला. ते अगदी सहजतेने पुढे आले, जणू काही घडलंच नव्हतं. छान झालं तू आलास. ही बिचारी शहरात राहिलेली मुलगी
गावातल्या एका अशा वादळाची तिला सवय नाही. रात्री वीज गेल्यावर खूप बावरली होती, म्हणून मीच कंदील आणून दिला आणि थोडा वेळ धीर दिला. मामाच्या या बोलण्यातील सहजता आणि ढोंगीपणा माझ्या अंगावर ऐकून माझ्या अंगावर काटा आला. जो माणूस काही तासांपूर्वी माझ्या भावनांशी खेळत होता, तो आता किती निर्विकारपणे अमित समोर उभा होता. हो मामा, तुम्ही आहात म्हणून काळजी नव्हती, पण आता मी आलोय. मी तिला शहरात घेऊन जाण्याची तयारी करतो. हिचं मन अजून इथे रुजलेलं दिसत नाही, अमित म्हणाला आणि त्याने त्यांचे आभार मानले. त्या रात्री घरात जेवताना कमालीची शांतता होती. सुलोचना मामींनी जेवण वाढले, पण त्यांनी एकदाही मामांकडे किंवा माझ्याकडे पाहिलं नाही. त्यांच्या चेहऱ्याभोवती ती तीव्र वेदना आस्था एका शांत आणि दृढ निश्चयात बदलली होती. अमित मात्र या सगळ्या वातावरणापासून पूर्णपणे अन्नभिन्न होता. तो मला गावाकडच्या आणि त्यांच्या नोकरीच्या गप्पा सांगत होता, पण माझे लक्ष मात्र मामींच्या त्या वाक्यावर खेळले होते, अमितची पहिली पत्नी. जेवण झाल्यावर अमित थकल्यामुळे लवकर झोपी गेला, पण माझा मात्र डोळा लागत नव्हता. मनात विचारांचे वादळ शमण्याचे नाव घेत नव्हते. मी हळूच पलंगावरून उठले आणि खोलीबाहेर आले. संपूर्ण घर शांततेच्या चादरीत ओढले गेले होते. मला स्वयंपाकघरातून मंद प्रकाशाची एक रेघ दिसली. मी तिथे गेले तर मामी अजूनही तिथेच बसून होत्या, जणू त्या माझीच वाट पाहत होत्या. मामी, मी हळूच हाक मारली. मामीनी वर पाहिलं. मला ठाऊक होतं तू येशील. अमितला काही बोललीस का? नाही मामी, मी काहीच बोलू शकले नाही. पण मला आता या घरात एका क्षणासाठीही थांबायचं नाहीये. अमितने मला आधी का नाही सांगितलं की त्याचं हे दुसरं लग्न आहे? माझ्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. मामींनी मला जवळ घेतलं आणि म्हणाल्या, कारण यशवंतरावांनी त्याला कधीच खरं समजू दिलं नाही. अमित खूप लहान असतानाच मी या घरात आले होते. तो मला स्वतःच्या आईसारखा मानतो. त्याच्या पहिल्या पत्नीसोबत जेव्हा हे सगळं घडलं, तेव्हा तिने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. ती चिठ्ठी मी यशवंतरावांच्या आधी माझ्या हातात मिळवली आणि लपून ठेवली. त्यात त्यांनी केलेल्या प्रत्येक छळाचा उल्लेख आहे. अमितला जर ती चिठ्ठी मिळाली तर त्याच्या वडिलांवरचं जे काही प्रेम आहे ते संपून जाईल आणि हे घर उद्ध्वस्त होईल. मी आजवर केवळ अमितच्या भविष्यासाठी आणि या घराच्या आबरूसाठी गप्प राहिले. पण मामी, मग आज माझ्यासोबत जे घडलं? मी हुंदका दाबत विचारले. तोच खेळ त्यांनी पुन्हा सुरू केला होता. तुझा एकटेपणा त्यांनी ओळखला. पण आता मी आणखीन गप्प बसणार नाही. ती चिठ्ठी अजूनही माझ्याकडे सुरक्षित आहे. उद्या सकाळी अमित तुला शहरात घेऊन जाईल, तेव्हा तू इथून सुरक्षित बाहेर पड आणि योग्य वेळ येताच आपण अमितला ते सत्य दाखवून त्या राक्षसाचा खरा चेहरा समोर आणू. मामींच्या आवाजात आता एक वेगळाच निर्धार होता. मी मामींच्या शब्दांनी थोडी सावरले. त्या अंधाऱ्या रात्री मला जाणवले की जरी माझ्याकडून एक मोठी चूक झाली असली तरी मी या चक्रव्यूहात एकटी नव्हते. मामींचा तो हक्काचा आधार आणि त्यांनी दिलेली शिकवण माझ्या पाठीशी होती. नात्यांच्या सीमा ओलांडून जे वादळ मनात निर्माण झालं होतं ते आता शांत होऊ लागलं होतं. स्वतःला हरवता स्वतःचे अस्तित्व आणि अमितचे प्रेम टिकवण्यासाठी मला आता खंबीर व्हायचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी आणि अमित गावाची सीमा ओलांडून शहराच्या दिशेने निघालो, तेव्हा मी गाडीच्या काचेतून मागे वळून पाहिले. यशवंतराव मामा घराच्या उंबरठ्यावर उभे राहून आमच्याकडे पाहत होते, पण आता त्यांच्या डोळ्यात ती भुरळ घालणारी जादू नव्हती, तर एका पराभवाची एक भीती होती. आणि त्यांच्या मागे उभे असलेल्या सुलोचना मामींच्या चेहऱ्यावर एक शांत समाधान होतं. माझ्या मनात एकच विचार होता, वादळ शांत झालं होतं, पण या रहस्याचा शेवट आता माझ्या आणि मामींच्या हातात होता. शहरात आल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस शांततेत गेले, पण माझ्या मनातील वादळ पूर्णपणे शांत झालं नव्हतं.
अमित पूर्वीसारखा माझ्यावर प्रेम करत होता. माझ्या प्रत्येक सुखाची काळजी घेत होता. पण जेव्हा जेव्हा तो माझ्याजवळ यायचा तेव्हा तेव्हा मला त्या रात्रीची आणि यशवंतराव मामांच्या त्या तगड्या पुरुषी स्पर्शाची आठवण यायची. तो पश्चाताप आणि ती अनामिक ओढ मला आतून पोखरत होती. सुलोचना मामींनी सांगितलेले ते भयानक सत्य माझ्या डोक्यात सतत चक्रावून येत होतं. एक दिवस अमित ऑफिसला गेला होता आणि मी घरात एकटीच होते. अचानक माझ्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. मी मेसेज उघडला आणि माझे काळीज धडकले. मेसेज मध्ये लिहिले होते, शहरात गेलीस म्हणून काय झालं? नात्यांच्या सीमा ओलांडून जी आग तू अनुभवली आहेस ती विसरणं इतकं सोपं नाही. मी लवकरच शहरात येत आहे तुला भेटायला. माझे हातपाय भीतीने थरथरू लागले. तो मेसेज नक्कीच यशवंतराव मामांचा होता. त्यांचा तो गंभीर आणि मिश्किल आवाज माझ्या कानात गुंजू लागला. त्यांनी मला शहरातही शोधून काढलं होतं आणि आता ते माझ्या नव्या संसारावर सावलीसारखे घोंगावत होते. मला समजून चुकले होते की मामा एवढ्या सहजतेने मला सोडणार नव्हते. मी तशाच घाबरलेल्या अवस्थेत सुलोचना मामींना फोन लावला. 2-3 वेळा कटिंग झाल्यानंतर मामींनी फोन उचलला. त्यांचा आवाज नेहमीसारखा शांत पण खंबीर होता. मामी, मामांचा मेसेज आला होता. ते शहरात येत आहे. मला खूप भीती वाटते. मी अमितला सगळं सांगून टाकू का? मी रडत रडत विचारले. घाबरू नकोस, मामी म्हणाल्या. त्यांची हीच पद्धत आहे. समोरच्याला भीतीच्या जाळ्यात अटकून स्वतःची वासना पूर्ण करणे हा त्यांचा जुना खेळ आहे. पण मी तुला सांगितलं होतं ना, माझ्याकडे अमितच्या पहिल्या पत्नीची चिठ्ठी आहे. मी ती चिठ्ठी आणि यशवंतरावांच्या काही जुन्या डायऱ्या घेऊन उद्या शहरात येत आहे. आता हा खेळ कायमचा संपवायची वेळ आली आहे. मामींच्या शब्दांनी मला थोडा धीर दिला, पण मनातली धाकधूक कायम होती. दुसऱ्या दिवशी सकाळी अमित घरी आला तेव्हा त्याच्यासोबत गावाहून सुलोचना मामी सुद्धा आल्या होत्या. मामींना अचानक आलेलं पाहून अमितला खूप आनंद झाला. मामी, तू आलीस हे खूप छान झालं. हिचंही मन रमतं नव्हतं इथे, अमित उत्साहाने म्हणाला. मामींनी अमितकडे पाहून एक मायेचं हसू दिलं, पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळाच निर्धार होता. रात्री जेवण झाल्यानंतर अमित जेव्हा त्यांच्या लॅपटॉपवर काम करत बसला होता तेव्हा मामी माझ्या खोलीत आल्या. त्यांनी त्यांच्या पर्समधून एक जुना पिवळा पडलेला कागद आणि एक छोटी डायरी काढली. हे बघ. मामींनी तो कागद माझ्या हातात दिला. ती अमितच्या पहिल्या पत्नीची म्हणजेच त्या मृत मुलीची शेवटची चिठ्ठी होती. त्यात तिने यशवंतराव मामांनी कशा प्रकारे तिच्या एकटेपणाचा आणि असहाय्यतेचा फायदा घेतला, तिला कसं जाळ्यात ओढलं आणि शेवटी तिला आत्महत्या करण्यास कसं प्रवृत्त केलं याचा थरारक उल्लेख होता. डायरीमध्ये मामांनी आजवर केलेल्या अशा अनेक काळ्या कृत्यांची नोंद होती. पण मामी, हे आपण अमितला कसं सांगणार? तो सहन करू शकेल का? मी भीतीनं विचारलं. मामींनी माझ्या हातावर हात ठेवला. त्याला हे सत्य स्वीकारावंच लागेल, नाहीतर तोही या पापाचा भाग बनेल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, यशवंतराव उद्या सकाळी शहरात पोचत आहेत. त्यांनी अमितला फोन करून सांगितलंय की ते काही कामासाठी येत आहेत, पण त्यांचा खरा हेतू आपल्याला ठाऊक आहे. माझ्या अंगावर काटा आला. उद्या या घरात अमित, सुलोचना मामी, यशवंतराव मामा आणि मी, आम्ही सगळे आमने सामने येणार होतो. एका बाजूला अमितचं निष्पाप प्रेम होतं, तर दुसऱ्या बाजूला मामांचा तोच क्रूर आणि वासनागंध चेहरा होता. आणि तिसऱ्या बाजूला
मामींनी वर्षानुवर्षे जपवणूक ठेवलेलं हे भयानक रहस्य होतं. त्या रात्री मला झोप आली नाही. खिडकीबाहेर शहरातल्या गाड्यांचे आवाज येत होते, पण माझ्या मनात मात्र त्या गावाकडच्या वादळी रात्रीचा आणि पावसाचा थरार जिवंत होता. उद्या सकाळी या घराच्या बंद दाराआड काय घडणार होतं? अमित वडिलांचं हे रूप पाहून काय करणार होता आणि मी या चक्रव्यूहातून स्वतःला आणि माझ्या नात्याला वाचू शकणार का? या विचारांनी सस्पेन्स आणखीनच वाढला होता. आता फक्त सकाळ होण्याची प्रतीक्षा होती, जिथे या कथेचा सर्वात मोठा आणि अंतिम फैसला होणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातलं वातावरण एखाद्या शांत वादळापूर्वीसारखं झालं होतं. अमित नेहमीप्रमाणे लवकर उठून आवरत होता, कारण यशवंतराव मामा शहरात पोहोचणार होते. सुलोचना मामींनी रात्री दिलेली ती डायरी आणि चिठ्ठी मी माझ्या बॅगेच्या अगदी तळाशी लपवून ठेवली होती, पण तिचे वजन माझ्या मनावर एखाद्या डोंगरासारखे जाणवत होते. सकाळी ठीक 9 वाजता दारावरची बेल वाजली. अमितने धावत जाऊन दार उघडलं. दारात यशवंतराव मामा उभे होते. त्यांचा तोच पांढरा कडक शर्ट, रुंद खांदे आणि चेहऱ्यावर तेच गूढ मिश्किल हसू होतं. त्यांनी घरात पावले ठेवले आणि त्यांची पहिली नजर थेट माझ्यावर पडली. त्या नजरेत एक प्रकारची मालकी हक्क सांगणारी धुंदी आणि तू माझं काहीच करू शकत नाहीस असा अहंकार स्पष्ट दिसत होता. या मामा या. खूप दिवसांनी आलात शहरात. अमितने त्यांचे स्वागत केले आणि त्यांचे पाय शिवून आशीर्वाद घेतला. यशवंतराव मामांनी त्याच्या पाठीवर थाप मारली, पण त्यांचे डोळे अजूनही माझ्यावरच खिळलेले होते. त्याच वेळी मागून सुलोचना मामी बाहेर आल्या. मामींना तिथे पाहून मामांच्या चेहऱ्यावरचा रंग क्षणार्धात उडाला. त्यांचा तो तगडा आत्मविश्वास एका सेकंदात डगमगला. सुलोचना, तू कधी आलीस इथे? मामांचा तो गंभीर आवाज थोडा कापला गेला. मी कालच आले. या घरात जी घडू पाहणारी वादळे आहेत ती शांत करायला आले. मामी अत्यंत संथ पण धारदार आवाजात म्हणाल्या. अमितला या सगळ्या संभाषणाचा अर्थ समजतच नव्हता. काय चाललंय मामी? तुम्ही दोघं असे का बोलताय? त्याने आश्चर्याने विचारले. आता ती वेळ आली होती. मी पुढे झाले आणि अमितचा हात धरला. माझे हात थरथरत होते, पण डोळ्यात एक वेगळाच खंबीरपणा होता. अमित, तुला एक सत्य जाणून घेण्याची गरज आहे. हे सत्य तुझ्या या साध्या आणि आदर्श वाटणाऱ्या कुटुंबाचं आहे. मी खोलीत धावत गेले आणि बॅगेतून ती जुनी पिवळी पडलेली चिठ्ठी आणि मामांची ती डायरी घेऊन आले. मी ते कागदपत्र अमितच्या हातात दिले. हे काय आहे? अमितने विचारले. हे तुझ्या पहिल्या पत्नीने, जिने आत्महत्या केली होती, तिने लिहिलेली शेवटची चिठ्ठी आहे. तिने एकटेपणाला कंटाळून जीव दिला नव्हता अमित, तर तुझ्या या वडिलांनी, यशवंतराव मामांनी तिच्या असहाय्यतेचा फायदा घेतला होता. तिला ब्लॅकमेल करून तिच्या भावनांशी आणि शरीराशी खेळ केला होता आणि जेव्हा तिला पश्चाताप झाला तेव्हा तिने स्वतःला संपवलं. आणि 2 दिवसांपूर्वी गावी वादळाच्या रात्री
त्यांनी माझ्याशीही तेच करायचा प्रयत्न केला. मी रडत रडत संपूर्ण सत्य अमित समोर ओकून टाकले. अमितने थरथरत्या हाताने ती चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. जसा जसा तो पुढे वाचत गेला तसा तसा त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण ते दुःख नव्हतं, तो एक भयानक संताप होता. हे हे खरं आहे मामा? अमितने शून्यात पाहत विचारले. यशवंतराव मामांनी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. अमित, अरे ती मुलगी वेडी होती आणि ही सुद्धा शहरातली मुलगी वाहत गेली. तू माझ्यावर विश्वास ठेवणार की यांच्यावर? मामांनी त्यांचा तोच जुना पुरुषी तोरा दाखवायचा प्रयत्न केला. पण सुलोचना मामींनी पुढे होऊन मामांच्या गालावर एक जोरदार चपराक लगावली. त्या शांत माऊलीचे हे रूप पाहून मामांचा सगळा अहंकार धुळीला मिळाला. बस करा यशवंतराव. आजवर मी अमितच्या भविष्यासाठी आणि या घराच्या अब्रूसाठी गप्प राहिले. पण आता तुमचं हे पाप मी आणखी वाढू देणार नाही. ही डायरी बघ अमित. यात त्यांनी आजवर केलेल्या अनेक स्त्रियांच्या शोषणाची नोंद आहे. अमितने ती डायरी पाहिली. त्याच्या स्वतःचा वडिलांवरचा राहिलेला सगळा विश्वास आणि आदर एका क्षणात मोडून पडला. त्याने यशवंतराव मामांची गतवंडी पकडली आणि त्यांना दाराबाहेर ढकलले. आजपासून तुमचा आणि माझा काही संबंध नाही. माझ्या आईसारख्या मामींनी आणि माझ्या पत्नीने मला वाचवलं, नाही तर मी एका राक्षसाला देव मानून पूजत होतो. निघून जा इथून आणि पुन्हा कधीही आमच्या आयुष्यात येऊ नका, नाहीतर मी स्वतः तुम्हाला पोलिसांच्या हवाले करेन. अमित गरजला. यशवंतराव मामा पराभूत होऊन मान खाली घालून त्या अपार्टमेंटच्या पायऱ्या उतरून निघून गेले. त्यांचा तो सुडोल आणि तगडा देह आता एखाद्या जिवंत प्रेतासारखा वाटत होता. दाराची कडी लावून अमित मटकन खाली बसला आणि लहान मुलासारखा रडू लागला. मी आणि सुलोचना मामींनी त्याला जवळ घेतले आणि सावरले. काही महिन्यानंतर त्या भयानक वादळानंतर आता आमच्या आयुष्यात एक नवी आणि शांत सकाळ उगवली होती. सुलोचना मामी आता गावी न राहता शहरात आमच्या सोबत राहू लागल्या होत्या. नात्यांच्या ज्या सीमा मी ओलांडू पाहत होते त्या सीमा आज अधिक खंबीर आणि पवित्र झाल्या होत्या. अमितने मला मोठ्या मनाने माफ केले होते, कारण त्याला ठाऊक होते की ती माझी चूक नव्हती, तर एकटेपणात रचलेलं ते एक कपटी जाळं होतं. त्या रात्री खिडकीतून बाहेर पाहत असताना मला जाणवलं की मनात निर्माण झालेली ती अनामिक आग आता कायमची शांत झाली होती. त्या आगीची जागा आता अमितच्या खऱ्या प्रेमाने, विश्वासाने आणि सुलोचना मामींच्या त्या पवित्र शिकवणीने घेतली होती. स्वतःला न हरवता नात्यांची खरी सीमारेषा कशी जपायची हे मला त्या वादळाने शिकवले होते. आता आमच्या संसारात फक्त सुखाचा आणि विश्वासाचा सुगंध तरवळत होता. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा.
धन्यवाद.